नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण ह्या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती आपण एक स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत मित्रांनो. त्या स्टॉक बद्दल ह्या व्हिडिओमध्ये आता आपण अनालिसिस करू. तर त्याच्या आधी देवाला पण मी प्रार्थना करतोय मित्रांनो, ह्या दिवाळी ते येते दिवाळीपर्यंत आपला पोर्टफोलिओ एक डबल टिबलच्या पटीनं व्हावं, हे माझी प्रार्थना आहे मित्रांनो. तर त्याच्या आधी सांगतो तुम्हाला, आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टी बद्दल सुद्धा अनालिसिस करू. तर ऍक्च्युली पुढे काय होणार आहे, तर अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर शेअर करा मित्रांनो, आणि लाईक पण करा. तर चला मित्रांनो, आपण आता त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. मित्रांनो, आपण मागच्या आठवड्यामध्ये जसं निफ्टीचं अनालिसिस केलेलं होतं त्याच पद्धतीनं बघा, इथं जे मी हे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेलं होतं, ह्या हॉरिझॉन्टल लाईनला इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालेला, आणि ब्रेकआउट मिळाल्यानंतर ना आपल्याला लाईफ टाइम हाय जवळ, म्हणजे ऑलमोस्ट बघा, ही हॉरिझॉन्टल लाईन जे मी ड्रॉ केलेलं आहे ही लाईफ टाइम हाय आहे मित्रांनो. ती किती? 26,280 राऊंड फिगर पकडा मित्रांनो. तर आता ऍक्च्युली काय होणार सांगतो तुम्हाला. जर समजा इथं लाईफ टाइम हायच्या जवळपास जर गेला तर इथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, म्हणजे सेलिंग प्रेशर येऊ शकते. आणि जरी समजा आता मार्केट वाढला आणि तिथून थोडंसं करेक्शन घेतला आणि परत पुन्हा वरती गेला, तर आपल्याला पटकनी म्हणजे लाईफ टाइम हाय वरती ब्रेकआउट देऊन मार्केट सस्टेन होऊ शकतं. जर समजा कंटिन्यू असंच वरती गेला आणि इथं जर समजा लाईफ टाइम हायला टच करून परत पुन्हा इथून मार्केट खाली येऊ शकते असं वाटतंय मित्रांनो. तर आपण काय करायचं आहे, आपण फक्त ट्रेंडला फॉलो करायचं आहे. सध्या आपल्याला जो ट्रेंड दिसतोय ते अप ट्रेंड दिसतोय मित्रांनो, म्हणून का नाही आपण फक्त अप ट्रेंडला फॉलो करत राहायचं आहे. तर आता ऍक्च्युली निफ्टीचं जे आपल्याला सपोर्ट आहे ते किती, ऑलमोस्ट जे आता आपल्याला इम्पॉर्टंट सपोर्ट मिळतोय ते किती, सायकोलॉजी लेवलच्या हिशोबानं 25,000चं एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या 25,000च्या खाली जर समजा ब्रेक दिला तर परत पुन्हा एकदा मार्केट खाली जायचं चान्सेस वाढणार. तर आता वरती जायचं जे आपल्याला रेजिस्टन्स आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, ते किती? 26,280चं. याच्यावरती जर समजा ब्रेकआउट जरी मिळाला तर मार्केट थोडंसं टाइमपास करणार, मग मार्केट आपल्याला एक नवीन हाय लावू शकतोय. तर बघा मित्रांनो, आपण आता ह्या वीकमध्ये एक स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत, आणि तो स्टॉक ह्या दिवाळी ते नेक्स्ट दिवाळीपर्यंत आपल्याला एक चांगलं प्रॉफिट देऊ शकतोय. तर त्या स्टॉकचं नाव काय आहे एकदा आपण अनालिसिस करू बघा. तर तो स्टॉक आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट. जबरदस्त स्टॉक आहे मित्रांनो. तर तुम्हाला आता ऍक्च्युली ह्या स्टॉकला आता आपण डेली च्या ऐवजी आपण वीकली कॅन्डलच्या प्रमाणे आता आपण अनालिसिस करू. ह्याच्यामध्ये एक पॅटर्न पण बनलेला आहे. ते पॅटर्न कोणता आहे तुम्हाला मी ड्रॉ करून पण दाखवतो बघा. तर तुम्हाला पण माहिती आहे सोडा, आपण बरेच वेळा ह्या स्टॉक बद्दल म्हणजे ह्या पॅटर्न बद्दल आपण बरेच वेळा आपण अनालिसिस केलेलो आहे. तर ड्रॉ केल्या केल्या तुम्हाला लगेच समजून जाईल मित्रांनो. तर मी हा कोणता पॅटर्न मी ड्रॉ करतोय बघा. तर ह्या पॅटर्नचं नाव आता कळालं ना मित्रांनो तुम्हाला. तर हा का कळाला असेल तुम्हाला आणखीन एक, जसं ड्रॉ करत असताना इथं जे लेफ्ट शोल्डर आणि हे राईट शोल्डर आणि हे हेड तुम्हाला दिसत राहते, म्हणजे हे हेड अँड शोल्डर पॅटर्न, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न आपण या पॅटर्नला म्हणतोय मित्रांनो. तर हा स्टॉक जबरदस्त आपल्याला आता सध्या ब्रेकआउट दिलेला आहे. तर इथं बघा तुम्हाला ही जे इथं ब्लॅक लाईन जे दिसते का नाही आपल्याला, ते हे किती? 20 EMA, म्हणजे ह्या 20 EMA म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेजच्या हिशोबानंच असते मित्रांनो ते, आणि त्याच्यावरती बरोबर आपल्याला क्लोजिंग पण व्हॉल्यूम पण भेटलेला आहे. तर बघा, ह्या स्टॉकमध्ये कधी असं घडलेलं नाही आहे मित्रांनो की व्हॉल्यूम कमी आहे. तर मोस्टली व्हॉल्यूम असतेच एकसारखा. तर इम्पॉर्टंट लेवल म्हणजे आपल्याला ह्या नेकलाईनला इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. तर ब्रेकआउट मिळाले म्हणून आपण जर समजा ह्या स्टॉकमध्ये आता जे क्लोजिंग प्राइस आहे ते किती? 1166. ह्या रेंजला जरी समजा आपण बाय केलं तर आपल्याला स्टॉप लॉस ठरू शकते ते किती माहिती आहे का? ते ऑलमोस्ट किती? 1100चा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगत आहे हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे मित्रांनो. तुम्हाला कसलाही गायडन्स नाही, टिप नाही, काही नाही. मी गायडन्स टिप देण्यासाठी मी काही सेबी रजिस्टर्ड नाही आहे. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय मित्रांनो, हे विषय तुम्ही लक्षात घ्या. तर इम्पॉर्टंट जे आपल्याला बाईंग प्राइस आहे हे, आणि SL जे आहे 1100. तर
आपल्याला टार्गेट काय राहील ह्या स्टॉकमध्ये, तर बघा तुम्हाला सांगतो, हे सगळं आता मी काढून टाकतो, चार्ट थोडंसं खाली घेतो, तर आपल्याला टार्गेट पण काढता येईल. टार्गेट काढताना आपण काय करतो माहिती आहे का, हे प्राइस रेंज आहे का नाही, ह्या इंडिकेटरला आपण सिलेक्ट करतोय आणि जिथं बॉटम बनलेला होता आणि हे नेकलाईनचा जो सेंटर पॉईंट आहे तिथं, आणि तीच पॉईंट असं उचलून आपण जिथं ब्रेकआउट मिळालेला आपल्याला आपण तिथं ड्रॉ करतोय, तर हे आपला टार्गेट निघतोय. तर टार्गेट बघा मित्रांनो, किती छान टार्गेट आपल्याला भेटलेला आहे. तर हा टार्गेट किती, तुम्हाला हे हॉरिझॉन्टल लाईन पण ड्रॉ करतोय टार्गेटच्या लाईनला, राईट. तर आपली बाईंग प्राइस टाटा कंझ्युमर प्रोडक्टमध्ये मित्रांनो 1166 आणि एस एल जे आहे, एस एल 1100 आणि जे टार्गेट राहील, ओके, टार्गेट किती 1570. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला इथून पर स्टॉक 400 पॉईंटचा आपल्याला प्रॉफिट मिळू शकतोय मित्रांनो, जर समजा आपला टार्गेट जर हिट झाला तर. म्हणजे 400 पॉईंट जरी म्हटलं तरी कमी नाही मित्रांनो. का माहिती आहे का, तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही जर 10 स्टॉक बाय केला तर तुम्हाला 11,660 रुपये तुम्हाला इथं इन्व्हेस्टमेंट होणार, आणि तेच स्टॉक जर समजा वाढलं तर तुम्हाला पर स्टॉक 400 रुपये, म्हणजे 10 गुणिले 400 म्हणजे ऑलमोस्ट बघा मित्रांनो, तुम्हाला 4,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट झाला. जर तुम्ही पर्सेंटेज वाईज जरी काढलं तरी ऑलमोस्ट तुम्हाला 40%चा तुम्हाला प्रॉफिट भेटतोय मित्रांनो. त्याच्यापेक्षा जास्तच आहे, पर्सेंटेज काढून घ्या, मी अंदाजे सांगतोय तुम्हाला. तर आपलं स्टॉप लॉस किती आहे, फक्त 66 रुपये, आणि टार्गेट आहे मित्रांनो, नाद करायचा नाही. बघा, एकच मिनिटात एकदा परत एकदा आपण काय करू, स्टॉप लॉसला जरासं एकदा चेक करू. हा 600. तर रेशो बघा तुम्हाला किती आहे, 66 रुपये तुमचा लॉस होणार जर समजा इथं बाय केला तर, आणि टार्गेट भेटते तुम्हाला 400 रुपये. म्हणजे किती पट झाले बघा मित्रांनो, कॅल्क्युलेशन करून घ्या. सगळं करत बसलो तर व्हिडिओ मोठा होणार. तर मित्रांनो, अनालिसिस करून झालेले आहे, तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.